एकदम मऊ, नरम आणि पातळ चपाती खायला कोणाला नाही आवडत. माझ्या ताईच्या हातच्या चपात्या अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत मऊ आणि नरम राहतात. मी सुद्धा तिच्याकडून चपात्या बनवायला शिकलीच आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. करायचं जास्त काहीच नाही. आपल्याला लागेल तितकं पीठ काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून ते पीठ मळून घ्यायचं. मग तेल टाकायचं, तेल मुरेपर्यंत ते मळून घ्यायचं. नंतर 15-20 मिनिटं त्यावर झाकण ठेवून ते सेट व्हायला ठेवायचं. चपाती लाटताना त्याला पीठ जास्त लावायचं नाही, कारण की पीठ जास्त लावलं तर ती कडक होते. आणि हो, चपाती हलक्या हाताने लाटायची, कारण ती टम्म फुगली पाहिजे. आता तव्यामध्ये टाकलेली चपाती ती लगेच पलटून घ्यायची दुसऱ्या बाजूला. दुसरी बाजू व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रुमालाने भाजून घ्यावी. मग परत ती पलटली की अशी छान फुगायला लागते. चला, आपली चपाती रेडी आहे. एकदा तेल लावलं की परत लावायची गरज नाही. तुम्ही सुद्धा ही पद्धत ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.